जितक्या सुंदर पद्धतीने पुणेकर टोमणे मारण्यामध्ये तरबेज आहेत, तितक्याच सुंदर पद्धतीने ते त्यांचा गणेश उत्सव देखील साजरा करतात. असं बघायचं झालं तर किल्ले बांधण्याची स्पर्धा पुण्यामध्ये दरवर्षी राबवली जाते, पण कडबे आळी हे एकमेव असं मंडळ आहे जे दरवर्षी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या किल्ल्यांची झलक आपल्या मंडळातल्या लोकांना दाखवत असते. पुण्यातल्या गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला कुठल्याही मंडळाचा गणपती बाप्पा जर पाहायचा असेल तर भल्या मोठ्या रांगा लावायची गरज नाही. ही गर्दी फक्त शेवटच्या दिवसांपर्यंतच राहते, पण सुरुवातीच्या काळात तुम्हाला गणपती बाप्पा कुठल्याही कोपऱ्यात उभा राहून दिसू शकतो. त्याची एक झलक. कुठे आपण आता? भाऊसाहेब रंगारी. हा, भाऊसाहेब रंगारी. भाऊसाहेब रंगारी. तर आता आम्ही आले आहोत भाऊसाहेब रंगारी या मंडळामध्ये. इथल्या सुद्धा गणपतीची एक काय सुंदर डेकोरेशन आपल्याला इकडे पाहायला मिळालं. हा माझा मित्र तनिष्क, हा पुण्यातला आहे. सिंगल नाही आहे. सिंगल आहे का तू? तर हा सिंगल लटकला मित्र माझा. सो आम्ही आता आलेलो आहोत मानाचा पहिला गणपती, तो म्हणजे कसबा. भेटायला आलो. मी मुंबईहून आलो आहे आणि मला पुण्यातले गणेशोत्सव जास्त आवडतात. गेल्या 2-3 वर्षापासून दरवर्षी येतोय आणि तुझा शो मुंबईत असल्यामुळे फारसा ऐकता येत नाही, पण मी यूट्यूबला पाहत असतो तुझ्या मुलाखती वगैरे. तर मराठी रेडिओ जॉकी म्हणून मला तुझं काम खूप आवडतं. सो थँक्यू सो मच. खूप छान काम करते आणि आय होप की माझ्या फिल्मचं प्रमोशन मी एका दिवस फिल्म मेकर आणि कॉन्टेंट क्रिएटर दोन्ही साईड बाय साईड सुरू असतं. सो आय होप एक दिवस नक्की कधीतरी भेटून. नक्की नक्की नक्की. थँक्यू सो मच. रोज लव टू यार, वाय नॉट. थँक्यू सोनाली. गॉड ब्लेस यू. आपण लवकरच भेटू. थँक्यू. इथल्या स्वयंसेवकांची मला एक गोष्ट फार आवडली. दर्शन घेताना मला म्हटलं की दादा दर्शन घेण्याच्या लाईनमध्ये थांबू नकोस, पुढे जा. आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर मला बोलला की दादा बाहेर जायच्या लाईनमध्ये थांबू नकोस, बाहेर जा. पुणेकर. सो आता आपण आलो आहोत श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळामध्ये. हे सुद्धा हा मानाचा गणपती आहे का रे? दुसरा. मानाचा दुसरा गणपती. सो टेक्निकली आपण जी आपली क्रोनॉलॉजी आहे ती परफेक्ट आहे. असं वरती बाप्पा, तुळशीबागचा शिवशक्ती मंडळाचा 50वं वर्ष त्यांचं, आणि त्याच्याच खालून आपण गपचूप पद्धतीने पुढचा गणपती बघायला जायचं. आता आपण आलो आहोत गुरुजी तालीम मंडळ, म्हणजेच पुण्यातला मानाचा तिसरा गणपती. याचं कारण असं की हा तालमीतला गणपती आहे, म्हणजे जिथे कुस्तीची तालीम व्हायची, बरोबर, कुस्तीची तालीम व्हायची तिकडचा हा गणपती म्हणून गुरुजी तालीम मंडळ, त्या मंडळाने बसवलेला हा गणपती. आपण आता आलो आहोत तुळशीबागेत, मानाचा चौथा गणपती. आणि जर पाहायला गेलं तर बरंच खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. खरं तर पुण्याची खासियतच ही आहे की त्यांचं डेकोरेशन खूप वेगवेगळ्या पद्धतीचं असतं, कारण दरवर्षी मूर्ती ही सेमच राहते. सो आय जस्ट गिव्ह यू अ क्विक लुक की किती सुंदर डेकोरेशन केलं आहे.
आणि विशेष म्हणजे मला पुण्याबद्दल खूप जास्त कौतुक याबद्दल वाटतं की लोकांमधली शिस्त आणि सडेतोडपणे जो जबाब देण्याची प्रक्रिया आहे आपल्याकडे ती खूप चांगली आहे. आणि इथे मला वाटतं की प्रत्येक मुंबईकराने मुंबईतले गणेशोत्सव आपण साजरे करतच असतो मोठमोठ्या पद्धतीने, पण इकडे येऊनसुद्धा खूप साध्या पद्धतीने आणि संस्कृती जपत परंपरा जपत आपण जसं साजरा करू शकतो याची एक प्रेरणा आपल्याला इथे मिळू शकते. तर प्लीज मुंबईकरांनो, पुण्यातसुद्धा या 1 दिवस 2 दिवस सुट्टी काढून, मी स्वतः 2 दिवस कामाची सुट्टी काढून आज इकडे आलो. मी मंडेला आलो कारण थोडी गर्दी कमी मिळावी. सो जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा प्लीज पुण्याला व्हिजिट करा आणि इथला जो गणेश फेस्टिवल आहे तो एन्जॉय करा. हाय गाईज, आय होप तुम्हाला हा ब्लॉग पूर्णपणे आवडला असेल आणि तुम्ही हा ब्लॉग जर शेवटपर्यंत पाहिला असाल तर बिग थँक्यू. प्लीज सबस्क्राईब, प्लीज सबस्क्राईब टू दिस चॅनल. कारण आपले जर 10,000 सबस्क्रायबर झाले तर आपण यूट्यूबची सिरीज करणार आहोत जी पण चांगली असेल. सो इट्स ऑल कलेक्टिव्ह एफर्ट्स फॉर यूट्यूब. आणि हा माझा पहिला असा चांगला प्रयत्न होता यूट्यूबचा ब्लॉग करण्याचा. तर तुम्हाला कसा वाटला तुम्हाला सांगा. आय एम जस्ट टार्गेटिंग की किमान 15 कमेंट्स आपल्याला या ब्लॉगवरती बघायला मिळतील आणि 50 लाईक्स आणि जास्तीत जास्त व्ह्यूज. सो थँक्यू सो मच. आणि आपण भेटू. आय थिंक राखणदारची मेकिंग जी आहे त्याचा ब्लॉग आहे सेकंड. जर तुम्ही याच्यावरती चांगलं प्रेम दिलं तर मी तो लगेच टाकेन. सो प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि मला DM करूनसुद्धा कळवा की ब्लॉग कसा वाटला किंवा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. सो टेक केअर, गॉड ब्लेस यू, ऑल द बेस्ट, बाय बाय. नीट कर ना. नाव काय तुझं? खूप छान. गणपती बाप्पा.